नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरील आजच्या या ऑनलाईन पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत आहे। इयत्ता 6वी विषय गणित, पाठ पहिला भूमिती मूलभूत संबोध। आणि आजच्या या पाठामधील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो उपघटक पाहायचा आहे तो आहे बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण। तर विद्यार्थी मित्रांनो आपण या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये शेवटपर्यंत सहभागी व्हावे। विद्यार्थी मित्रांनो आपण दिवाळीमध्ये रांगोळी काढतो, बरोबर? तर आपण या ठिकाणी देखील आता एक आपण छोटीशी रांगोळी काढूया, ठीक आहे? तर या ठिकाणी मी असे काही ठिपके काढत आहे। ठिपके जोडून आपण ही रांगोळी काढणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण देखील आपल्या वहीमध्ये असे ठिपके काढायचे आहेत आणि वेगवेगळ्या आकारांची अशी रांगोळी काढायची आहे, ठीक आहे? तर या ठिकाणी असे हे मी ठिपके काढलेले आहेत। आता यानंतर हे ठिपके आहेत ते मी जोडून घेत आहे। मी माझ्या पद्धतीने असे जोडून घेतो। आपण देखील वेगवेगळे आकार असे काढायचे आहेत। तर मी हे अशा प्रकारे हे जोडत आहे। अशा पद्धतीने आपण दिवाळीमध्ये वेगवेगळे आकार काढून रांगोळी काढत असतो, ठीक आहे? तर मी अशा प्रकारची हे ठिपके जोडलेले आहेत। आणखी आपण देखील असे काही ठिपके जोडून आपण रांगोळी देखील काढू शकतो। जसं या ठिकाणी मी ठिपके जोडत आहे त्याप्रमाणे देखील आपण जरी जोडला तरी देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे रांगोळी काढता येते, ठीक आहे? तर या ठिकाणी हे मी जे ठिपके आहेत ते ठिपके जोडलेले आहेत, ठीक आहे? तर ही रांगोळी मी अशा प्रकारे काढलेली आहे। तर मित्रांनो आपण यानंतर काही मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे, आपण त्या प्रश्नांवर देखील चर्चा करूयात। तर रांगोळी काढण्यासाठी पृष्ठभाग कसा हवा? आता इथे आपण पाहिलं, या स्क्रीनवर आपण पाहत आहोत किंवा दिवाळीमध्ये ज्यावेळेस आपण रांगोळी काढतो आपल्या दरवाजापुढे किंवा अंगणामध्ये किंवा तुळशी वृंदावनासमोर देखील आपण काढत असतो, तर त्या ठिकाणचा जो पृष्ठभाग आहे हा एकदम सपाट असावा लागतो, बरोबर? रांगोळी काढताना सुरुवात कशी केली जाते? आता ठिपक्यांची रांगोळी जर असेल तर सुरुवातीला पाहिलं मी ज्यावेळेस असा आकार काढला होता, तर अशा प्रकारे जर आपण इकडे बाजूला देखील हे असे 4-5 असे जर आकार काढले तर सुंदर रांगोळी याच्यामध्ये तयार करता येते। सुरुवातीला ठिपके काढायचे असतात, नंतर ते ठिपके आपण जोडून घेतले, नंतर आपल्या आवडीचा आपण रंग याच्यामध्ये भरू शकतो। रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय काय केले म्हणजे आपण रंग भरल्यानंतर रांगोळी आपली पूर्ण होते। रांगोळीत तुम्हाला कोणकोणते आकार दिसतात? आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चौकोनी आकार, त्याचप्रमाणे इथे कोणाची आकृती जी की तयार झालेली आहे, त्रिकोणाची आकृती तयार झालेली आहे, ते आयताची आकृती आहे, चौरसाची आकृती आहे, म्हणजे भौमितिक आकार आपल्याला रांगोळीमध्ये दिसतात। आता पुढचा प्रश्न असा आहे की स्कूटरवर किंवा हत्तीच्या पाठीवर रांगोळी काढता येईल का? आता स्कूटर किंवा हत्तीची पाठ जर पाहिली तर त्याचा जो पृष्ठभाग आहे तो सपाट
नसतो, त्यामुळे आपल्याला स्कूटर किंवा हत्तीच्या पाठीवर किंवा खडबडीत पृष्ठभागावर देखील आपल्याला रांगोळी काढता येत नाही. कागदावर रांगोळी काढताना ठिपके कशाने काढतात? आपल्याला कागदावर रांगोळी काढायची, आपण या ठिकाणी स्केच पेनच्या साहाय्याने हे ठिपके काढलेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी आपण ही जी चर्चा एक थोडा वेळ करत आहोत, या चर्चेमधून आपल्याला असं लक्षात येते की हे ठिपके जोडून आपल्याला विविध आकार काढता येतात. तर मित्रांनो, यानंतर आपण भूमितीतील जे मूलभूत संबोध आहेत, या संबोधामध्ये आपण आता पाहणार आहोत एक एक संबोध. तर काळजीपूर्वक आपण पुढे हे लक्ष द्यायचं आहे. तर भूमितीतला जो आपल्याला मूलभूत संबोध जो पाहायचा आहे, त्यातील पहिला संबोध आहे बिंदू, त्यानंतर रेषा, रेषाखंड आणि किरण. यावर आधारित आपल्याला संपूर्ण भूमितीमध्ये पुढे विविध आपल्याला संकल्पना देखील पाहायच्या आहेत. तर बिंदू म्हणजे नेमकं काय? तर बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो. आता आपण यापूर्वी जी रांगोळी बघितली, त्या रांगोळीमध्ये असे काही ठिपके काढण्यात आलेले होते, बरोबर? अशा प्रकारे ठिपके होते, बरोबर? अशा प्रकारे बरोबर, अशा प्रकारचे ठिपके आपण पाहिले. तर ठिपके म्हणजेच बिंदू. आता ठिपका आपण पेनच्या टोकाने, पेन्सिलच्या टोकाने किंवा टोकदार जे आहेत त्याने आपण काढू. तर रांगोळीचे ठिपके हे बिंदूंचे प्रतीक आहेत. लक्षात आलं का? तर बिंदूला नाव देता येतात. काय? तर आता हा एक बिंदू आहे, या बिंदूला आपण नाव देऊ शकतो. बिंदू पी हा जो बिंदू आहे त्याला नाव देऊ शकतो. बिंदू एम हा बिंदू आहे, त्याला नाव देऊ शकतो. बिंदू झेड. आपल्या वहीमध्ये आपण बिंदूची आकृती काढूया. बिंदू म्हणजेच काय? एक ठिपका. लक्षात आलं? ठिपका म्हणजेच बिंदू. लक्षात आलं का? तर खूप सोपा आणि मूलभूत हा संबोध आहे भूमितीमधला. याही बिंदूला आपण नाव देऊया. बिंदू एन, हा बिंदू ओ, हा बिंदू एस. तर इंग्रजी कोणत्याही आपण आद्याक्षरानं बिंदू हे आपल्याला दर्शवता येतात. म्हणजे बिंदूला नाव देता येतं आणि बिंदूचं नाव लिहिताना अक्षरांचा वापर करता येतो. लक्षात आले का? बिंदू पी, बिंदू एम, बिंदू एन, बिंदू झेड, बिंदू ओ, बिंदू एस. तर आपल्याला लक्षात आलं असेल, बिंदू म्हणजे एक ठिपका. आपण रांगोळीमध्ये जे ठिपके पाहिले तेच म्हणजेच बिंदू आहे. आता पुढचा जो महत्त्वाचा जो संबोध आहे तो आहे रेषाखंड. आपल्याला आता पुढचा महत्त्वाचा संबोध काय पाहायचा आहे? तर रेषाखंड. आता रेषाखंडाची आपण या ठिकाणी जे पाहायचं आहे, तर यामध्ये आपण या कागदावर कुठेही दोन आपण बिंदू घेणार आहोत. कुठेही दोन बिंदू. तर या ठिकाणी समजूया हा एक बिंदू आहे. आता हा या ठिकाणी घटक झालेला आहे बिंदू. तर आता रेषाखंड आपल्याला पाहायचा आहे. तर रेषाखंडामध्ये आपण या ठिकाणी एक बिंदू घेऊया. त्या बिंदूला नाव देऊया टी. आणि इथे एक आपण बिंदू घेऊया, त्याचं नाव देऊया क्यू. ओके. तर बिंदू टी आणि बिंदू क्यू. आता हे बिंदू जे आहेत, हे बिंदू आपण पेन्सिल आणि मोजपट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया. तर या ठिकाणी हे दोन बिंदू मी जोडून घेत आहे. आपल्या वहीमध्ये देखील आपण अशाच प्रकारे कृती करायची आहे. तर बिंदू टी आणि बिंदू क्यू हे जोडल्यानंतर टी क्यू ही एक सरळ रेघ मिळते. लक्षात आलं का? आता ही जी रेघ आहे, ही रेघ आपण जर पुढे क्यूच्या पुढे जर वाढवायची म्हटली तरी देखील वाढवता येते. टीच्या पुढे जरी वाढवायची म्हटली तरी देखील ही पुढे वाढवता येते. म्हणजे जेवढा कागद आहे तेवढा वाढवता येते. तर त्याच्या बाहेर सुद्धा आपल्याला ती पुढे वाढवता येते. तर समजा आता कागद हा छोटा आहे, त्यामुळे आपल्याला ही
इथपर्यंतच आपण ही वाढवू शकतो किंवा ही इथून इथपर्यंत वाढवू शकतो. परंतु कागद मोठा असेल तर आपल्याला ती जास्त देखील वाढवता येते. किंवा जर मैदानावर जर आपण पाहिलं तर मैदानाच्या समजा खो खोचं मैदान असेल किंवा कबड्डीचं मैदान असेल तर ते आखताना आपल्याला मोठी रेघ काढता येते. लक्षात आलं. तर बिंदू टी ते बिंदू क्यू इथपर्यंतची ही जी रेषा आहे या ठिकाणी ही खंडित झालेली आहे. लक्षात आलं का. इथून पुढे आपल्याला वाढवता येते, परंतु बिंदू टी पासून बिंदू क्यू पर्यंत एक निश्चित स्वरूपाचं त्याचं माप आहे. म्हणजे आता जर पाहिलं तर टी ते क्यू पर्यंत 7.5 सेंटीमीटर एवढं माप आहे. म्हणून टी क्यू ही जी या ठिकाणी खंडित झालेला आहे. लक्षात आलं. आणखी आपण या इथे दोन बिंदू घेऊन तर या ठिकाणी हा एक बिंदू घेतला आहे, हा एक बिंदू घेतला आहे. आपण ते दोन्हीही बिंदू जोडून घेऊया, त्यांना नाव देऊया तत्पूर्वी बी सी आणि ते जोडून घेऊया आपण. बरं, तर बी आणि सी हे दोन बिंदू आपण या ठिकाणी जोडून घेतल्यानंतर आपल्याला जी रेघ मिळते तिलाच रेषाखंड, कारण बी पासून पुढे आपल्याला ती वाढवता देखील येते, सी पासून पुढे देखील आपल्याला तिला वाढवता येते. तर याचं जे माप आहे ते 7 सेंटीमीटर इतकं आहे. म्हणजेच बी सी हा रेषाखंड आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलेलं असेलच. आता आपण पुढे आणखी पुढचा जो संबोध आहे तो आहे रेषा. तर या ठिकाणी आपण आता रेषा पाहत आहोत. तर रेषा म्हणजे आपण पुन्हा एकदा आपण या ठिकाणी काय करूया, असे दोन बिंदू घेऊयात. तर हे दोन बिंदू आपण पेन्सिलने जोडून घ्यायचे आहेत. नाव देऊया ह्याचं एम एन. आता एम पासून ही आपल्याला रेष पुढे वाढवता येते का ते पाहूया. तर रेष वाढवता येते, पुढे कितीही वाढवता येते. आपण जर आणखी पुढे वाढवण्याचा प्रयत्न केला तरी आणखी सुद्धा वाढवता येईल. त्यानंतर इकडून देखील आपल्याला एम या बिंदूपासून जरी पाहिलं तरी तिकडून देखील आपल्याला ती वाढवता येते. म्हणजे रेष आपल्याला कितीही दोन्ही बाजूला आपल्याला याही बाजूला वाढवता येते. आता एम एन हा एवढा जर भाग पाहिला तर हा रेषाखंडाचा भाग आहे. परंतु ही संपूर्ण जर आपण पाहिली आकृती तर ती रेषेची आहे. म्हणजेच आपल्याला ही संपूर्ण रेष काढली. रेषेला आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूला बाणाने दर्शवलं जातं. रेषेला दोन्ही बाणाने दर्शवलं जातं. परंतु रेषाखंड जर बघितलं आपण मगाशी पाहिलं तर रेषाखंड हा या बिंदूपासून ते या बिंदूपर्यंत हा एवढाच काय आहे, हा रेषाखंड आहे. परंतु रेषेचं जर पाहिलं तर रेषेला दोन्ही बाजूला बाण असतात. म्हणजे दोन्ही बाजूला बाण म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती दोन्ही बाजूला अमर्याद, म्हणजे त्याची रेषेची कोणतीच आपल्याला लांबी वगैरे ठरवता येत नाही. रेष दोन्ही बाजूला आपल्याला अमर्याद वाढवता येते. पुढचा या मधील जो घटक आहे तो आहे किरण. आता किरण समजून घेण्यापूर्वी आपण आणखी एक रेषाखंडामधला जो फरक आहे तो लक्षात ठेवायचा आहे की रेषाखंड हा खंडित असतो. खंड या शब्दावरून आपल्याला लक्षात येईल तो खंडित असतो, त्याला विशिष्ट मर्यादा असते. परंतु रेषेला मात्र रेषाखंडासारखी मर्यादा नसते. रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते. आता यानंतर पुढचा घटक जो आहे तो किरण. तर किरण आपण जर
बॅटरीचं जर एक उदाहरण घेतलं तर बॅटरी चालू केल्यानंतर बॅटरीतून जे प्रकाश किरण निघतात ते सरळ एका रेषेमध्ये जातात. बॅटरीपासून मागे किरण आलेले आपल्याला दिसतात का? तर ते दिसत नाही. तर बॅटरीपासून ज्या ठिकाणी बल्ब आहे त्या बल्बपासून पुढे प्रकाश किरण जे आहे ते आपल्याला गेलेले दिसतात. तर त्याचप्रमाणे किरण ची आकृती जी आहे ती कशी काढली जाते, तर या ठिकाणी एक हा असा आपण बिंदू घेऊया आणि या बिंदूतून कोणत्याही बाजूला आपल्याला किरण काढता येतो. तर या ठिकाणी असा आपल्याला हा किरण काढता येतो. किरण हा ज्या ठिकाणी सुरुवात होते तिथे तो खंडित असतो आणि पुढे तो कितीही जातो. म्हणजे किरण एका बाजूला अमर्याद असतो. म्हणजे किरण ची जी दुसरी बाजू आहे ती बाणाने दर्शवली जाते आणि त्याची जी सुरुवातीची बाजू आहे ती बिंदूने दर्शवली जाते. आता आपण या किरणाला एक नाव देऊया. किरण या ठिकाणी एस आणि टी असं या ठिकाणी आपण नाव देत आहोत. तर एस टी हा या ठिकाणी किरण आहे. लक्षात आलं काय? तर या किरणाचं आपल्याला वाचन करायचं आहे. किरणाचं वाचन. तर किरणाचं वाचन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल? तर किरणाचं वाचन करणं एकदम सोपं आहे. किरणाचं वाचन हे बिंदूकडून करायचं आहे. म्हणजेच किरणाचं वाचन असं आहे, किरण एस टी. किरण टी एस असं होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण किरणाचं वाचन आपल्याला बिंदूपासून पुढे करायचं आहे. म्हणजेच किरण एस टी हे झालं किरणाचं वाचन. लक्षात आलं का? कोणतीही या ठिकाणी आपण गडबड करायची नाही. आणखी आपण दुसरा एक या ठिकाणी किरण काढूया, त्याचंही आपण वाचन लिहूया. त्या ठिकाणी हा एक मी बिंदू घेतलेला आहे आणि इथून आपण एक किरण काढायचा आहे. तर तो किरण काढत आहोत, बाणाने दर्शवायचा आहे आणि त्याला आपण आता नाव देऊया. या ठिकाणी नाव देत आहोत एक्स, इंग्रजी अध्यक्षरानं वाय. आता याचं वाचन कसं करायचं? तर वाचन एकदम सोपं आहे. किरण एक्स वाय. किरण वाय एक्स असं होत नाही. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी हे लक्षात आलं असेल की आपण बिंदू, रेषाखंड आणि किरण हे या ठिकाणी आता आपण पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आता आपण हे काही एक जोड्यात जुळवा हा एक प्रश्न अभ्यासत आहोत. तर या ठिकाणी आकृत्या देण्यात आलेल्या आहेत. 4 आकृत्या आहेत आणि या 4 आकृत्यांची या ठिकाणी नावं देण्यात आलेली आहेत. किरण, रेषाखंड, बिंदू आणि रेषा. तर आता ही जी पहिली आकृती आहे ती पहिली आकृती बिंदूची आहे. त्यामुळे या बिंदूची जी जोडी आहे ती अशी या ठिकाणी येथे आहे. यानंतर ही दुसरी आकृती आहे ती रेषेची आहे. त्यामुळे याची जोडी या इथे आहे. यानंतर पुढची जी आकृती आहे ही किरणाची आकृती आहे. त्यामुळे ही जोडी अशी इथे आहे आणि शेवटची आकृती आहे ती रेषाखंडाची आहे. त्यामुळे याची जोडी ही या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आजच्या या ऑनलाईन पाठामध्ये आपण भूमितीतील मूलभूत संबोध यामधील बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण यांचे आपण हे अभ्यासलेलं आहे आणि हे यांची आकृती कशा प्रकारे काढायची आहे, त्याचप्रमाणे त्यांचं वाचन देखील कसं करायचं आहे ते देखील अभ्यासलेलं आहे. तर आजच्या या ऑनलाईन पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या पाठाची जी यूट्यूब लिंक आहे ती आपण इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोचवावी
त्यासाठी हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा अशी विनंती करतो आणि आजचा पाठ या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.